नमस्कार. श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व कलावंतांच्या वतीने आम्ही बाबासाहेबांच्या चरणी हे पुष्प अर्पण करतोय, त्यांच्याच शेलार खिंड या कादंबरीच्या अभिवाचनाचं. तेव्हा आपण सर्वजण शेलार खिंडचा आनंद अनुभवूया. ऐकूया श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शेलार खिंड. कस्तुरा रडतीये, स्फुंदून रडतीये. तिला असं रडताना त्यानं पहिल्यांदाच पाहिलं होतं. झटकून हातातलं ढोलकं बाजूला सारून तो कस्तुराच्या जवळ गेला. त्यानं तिला जवळ ओढून घेतलं आणि काळजावलेल्या दबल्या शब्दात त्यानं तिला पुसलं, कस्तुरा, कस्तुरा, काय झालं? हा कस्तुरा, मला सांग, का रडतीयास? काय झालं? कस्तुराला त्यानं छातीजवळ घेताच तिला जास्तच हुंदका फुटला. ती हमसून रडू लागली. तिनं त्याला मिठी घातली आणि त्याच्या कुशीत तोंड खुपसून ती रडू लागली. तिची कढत आसू सर्जाच्या अंगाला लागली. त्याच्या काळजात कालवा कालव झाले. तिची हनवटी वर उचलत त्यानं तिला ओठातल्या आवाजात पुसलं, काय झालं कस्तुरा? उगी उगी हाय जागी वैल. दाजी यांना अक्का बाहेर येतील. मला सांग, म्या तुझ्यापाशी हाय ना. मला सांग, काय झालं तुझ्या जीवाला? मला नाही सांगणार तो. तिला जास्तच कुमाळून आलं. तिच्या तोंडातून शब्दच फुटेना. सर्जाचं मन गलबलून गेलं. तिच्या केसावरून आणि गालावरून हात फिरवत तो म्हणाला, कुणी काय केलं तुला? मला सांग, माझ्या जीवाची शिपत आहे तुला. तिनं एकदम त्याच्या ओठावर आपला हात ठेवून घट्ट दाबला आणि हुंदके देत म्हणाली, नाही नाही राजा, जीवाची शपथ नका घालू. सुटली म्हणा सुटली. बरं, सुटली. आता सांग, काय झालं ते? राजा, मला लई भ्या वाटतं. माझा जीव उडून गेलाय हो. माझी नींद उडालीये. लई भ्या वाटतं या. कसलं भ्या? कुणाचं भ्या? कस्तुराव? धनी, महाडाच्या बाजारात आपला खेळ चालला होता. तेव्हा तो खाटीक रुस्तमराव आणि तो गर्जनगडाचा किल्लेदार दाटीत घोड्यावर बघत होतं माझ्याकडं. त्याची नजर लई वंगाळ आहे. त्याची करणी लई पापी आहे धनी. त्याला पाहिल्यापासून माझ्या डोळ्याची पापणी लई लवतीया. माझा जीव काळजीनं उडून गेलाय धनी. मी काय करू? हे ऐकून सर्जाच्याही मनात रागाची सणक उठून गेली. तरीही ती मनातल्या मनात दाबून सर्जा अलगद हसला आणि कस्तुराच्या गालावर अलगद थोपटत म्हणाला, येडी का काय त्वा? म्या तुझ्या पाशी असताना तुला कोण हात लावेल? हा राज, माझ्या जीवाचं ध्यान नाही वाटत मला. तुमच्या जीवाची लई काळजी वाटतीया. ही गिधाड माझ्या बाई तुम्हासनी दगाफटका करत्याल. माझा डोळा लई लवतोया. मला काय बी सुचना धनी. अग पोरी, तुझ्या माझ्यावर आपल्या राजाची सावली आहे. का काळजी करतेस? हा आणि आपण तुला अंची पाखर असं भ्या धरून जगायचं वय का? अगं, आपला राजा गरुड आहे, गरुड. आपण त्याची पिल्ल आहो. त्याला सोबल असं वागावं माणसानं. हे सुरू नकस. तुझा माझा साखरपुडा जेजुरीच्या खंडोबानं केलाय आणि तुझं माझं लगीन कोंढणपूरच्या भवानी आईनं लावलंय. भ्या कुणाचं आणि कशापाई? कंच्या डोळ्याची पापणी लवलवती हा दाव मला. तिनं डोळा दाखवला. सर्जानं तिचे दोन्ही गाल तळव्यात धरले आणि आपल्या जिभेचा शेंडा तिच्या लवलवत्या डोळ्यावरून हळूवार फिरवला. त्याच्या उबदार जिभेचा स्पर्श आणि उबदार श्वासाची फुंकर तिला वेगळ्याच विश्वात आणि विश्वासात घेऊन गेली. महाडहून रणमस्त खानासह बक्षी बहादूर गर्जनगडास परतला. गर्जनगडावर आल्याबरोबर बक्षी बहादूरनं रुस्तमरावाला म्हटलं, रुस्तमराव, यार अभी तो बताओगे, वो लड़की इधर अपने से कैसे आएगी? कब आएगी?
मेरा दिल तड़प रहा है रुस्तुमराव, जल्दी बोलो. सांगतो समज धावतो. सरकार वाईट चार घटका क काढा. रुस्तुमराव सच कहो, ती पोरगी इथं किती दिवसात येईल? बताओ, वो इधर कब कैसे आएगी? बक्षी बहादुराची उत्सुकता आता कळसाला गेली होती. रुस्तुमरावानं चेंगटपणा चालवला होता. जर सरकारी कामकाजात असा चेंगटपणा कोणी केला असता तर बक्षी बहादुरानं त्याला चापकानं फोडला असता. पण आज त्याच्या नाड्या रुस्तुमरावाच्या हातात होत्या. चला सरकार माझ्या संगती. म्या धावतो तिचा रस्ता. चला अहो चला की बिगी बिगी. चलो चलो. आणि खरोखरच बक्षी बहादूर उठला, निघाला, अगदी झटकन निघाला. जणू काही आत्ताच कस्तुराला तो सामोरा चालला होता. ते दोघंही झपाझप चालले होते. ते दोघंही दौलत बुर्जावर येऊन पोहोचले. तिथं ती महाविक्राळ सलाबत जंग करून बसलेली होती. एक सिद्धी जवान नग्न तलवार हातात घेऊन तोफे शेजारी उभा होता. बरोबर समोरच्या अर्जनगडावरही असंच सारं चित्र होतं. मध्ये खोल शेलार खिंडीचे कडे, अवतीभोवती हिरवीगार गर्द झाडी. दौलत बुर्जावर येताच रुस्तुमराव म्हणाला, सरकार ती पोरगी या इथून येईल अशी अर्जनगडावरून गर्जनगडावर. क्या? या खिंडीतून? हवेतून? मतलब? अहो ती हवेतून येईल सरकार. अल्लाद येईल. समोरल्या हिम्मत बुर्जावरून ती या दौलत बुर्जावर येईल आणि मग ती तुमच्या काळजाचा कब्जा घेईल. आणि तुम्ही तिच्या काळजाचा आणि कवळ्या कुडीचा कब्जा घ्या. नाही मंगल सांगतो, अर्जनच्या त्या हिम्मत बुर्जावर ती 12 गजी तोफ आहे ना. त्या तोफेच्या गळ्याला दोर बांधा. त्या दोराचं दुसरं टोक हित या तोफेच्या गळ्याला बांधा आणि करा दवंडी की जो कोणी या शेलार खिंडीवर बांधलेल्या दोरावरून चालत चालत येईल त्याला सोन्याच्या 50 पुतळ्यांची माळ आणि एका गावची पाटीलकी मिळल हो. एक पुतळी एक तोळ्याची. अक्षी गुळधाव सोन. बघा सरकार ती पोरगी येती का नाही ते. क्या ऐसे आएगी? अव सरकार ती पोरगीच येईल. दुसरं कोण कशाला ये येड धाडस करतय माराया. एवढी खोल खिंड दोरावरून चालत यायची हिम्मत डोंबारनी वाचून दुसरं कोण करणार सरकार. कस्तुरा अशी येईल ठुमकत झुमकत लचकत मुरडत हसत लाजत सरकार. हातवारे करत रुस्तमराव बोलत होता. बक्षी बहादुराच्या राकट चेहऱ्यावर आनंदाचं हास्य उमलत होतं. तो त्या 2 तोफांच्या दरम्यान अंतराळी आसुसलेल्या नजरेने पाहत होता. बक्षी बहादूर म्हणाला, रुस्तुमराव, हे 3 आठवड्याच्या आत व्हायला हवं. बादशहा आलमपणाचा हुकूम आलाय. जमरूडला मला निघावं लागेल. जमा दिलाखर संपायच्या आत. रुस्तुमराव, हे सारं घडल्यावर या गर्जनगडाची किल्लेदारी तुमची. तेवढीच दुसरी पुतळ्याची माळ तुम्हाला. इनाम तुमच्या इमानदारीचं इनाम. रुस्तुमरावानं बक्षी बहादुराच्या पायाला हात लावून मुजरा केला. रुस्तुमरावाच्या ओठातून लाळ गळायची उरली होती. तो स्वतःच्या अकलेवर बेहद्द खुश झाला होता. पवनपट्ट्यात, चाकण चौरशीत, फलटण बत्तीशीत, कर्हे पठारात अन मोगलाई अंमल जिथं जिथं होता तिथं तिथं दवंडी फिरली. अर्जनगडावरून गर्जनगडावर,
शेलारखिंड ओलांडून जो कोणी दोरावरून चालत जाईल त्याला 50 पुतळ्यांची माळ आणि एका गावची पाटीलकी इनाम. एक एक पुतळी एक एक तोळ्याची. दवंडी गावोगाव गाजत होती. दवंडी ऐकूनच जो तो गार होत होता. अर्जन गर्जन मधली शेलारखिंड दोरावरून चालत ओलांडायची म्हणजे आभाळात अधांतरी चालायचं म्हणा की. मोंगली इनाम जितायला येतोय कोण आणि देणारा देतोय कशाला. बक्षी बहादुराने मळवलीच्या सोनाराला गडावर बोलवून घेतलं. तो मराठी सोनार गर्जन गडावर आला. बक्षी बहादुरानं त्याच्या पुढं निखळ सोन्याच्या 50 बादशाही मोहरा टाकल्या. सोनार मुकाट कामाला लागला. रात दिस राबला. त्यानं माळ तयार केली. बक्षी बहादुरापेक्षा रुस्तुमरावाचाच उत्साह उतू जात होता. त्यानं गडाच्या जिन्नसखान्यातून दोर आणला. अर्जनगडाच्या हिम्मत बुरुजावर असलेल्या 12 गजी तोफेच्या गळ्याला दोराचं टोक आवडलं. दुसरं टोक गर्जनगडावरच्या दौलत बुरुजाच्या तोफेच्या गळ्याला आवडलं. दौलत बुरुजावर तोफेच्या शेजारीच तिरप्या भाल्यावर ती पुतळ्याची माळ लटकवली. शेलार खिंडीतून जाणाऱ्या येणाऱ्याला ती लखलखती माळ दिसू लागली. आभाळाला चीर जावी तसा तो आडवा दोर माथ्यावर दिसू लागला. पण दोरावरून चालत जाणार कोण. अर्जन आणि गर्जन गडाच्या या दोन्ही बुरुजांवर एक एक सिद्धी हशम कायमचा पहाऱ्यावर उभा होता. 3 दिवस आणि 3 रात्री उलटल्या तरी कोणीच इकडं फिरकलं नाही. दिवसा अधूनमधून कावळे आणि रात्री वटवाघळं त्या लटकत्या दोरावर विसावत होती. ती रात्र वद्य पक्षातली होती. राजगडचा बालेकिल्ला अंधार लपेटून बसला होता. तटाबुर्जांवर वाहनांचे रप रप आवाज उमटत होते. मावळी पहारेकऱ्यांची गस्त चालू होती. मधून मधून मशालींचे उजेड हलत चालत होते. महाराजांचा मुक्काम यावेळी राजगडावरच होता. बालेकिल्ल्याच्या उत्तर बुर्जाच्या गाभ्यात एक अगदी शांत आणि बंदिस्त दालन होतं. महाराज याच दालनात बसले होते. महाराजांच्या पुढं बैठकीवर बसले होते हंबीरराव मोहिते, मोरोपंत आणि बहिर्जी नाईक. या दालनाकडे येणाऱ्या वाटा पहारेकरी उभे करून बंद करण्यात आल्या होत्या. अगदी खालच्या आवाजात सारेजण बोलत होते. खलबत होतं गर्जनगडाबद्दल. बक्षी बहादुराबद्दल आता महाराजांना सर्व काही समजलं होतं. पवनपट्ट्यात बहिर्जी नाईक आणि त्यांचे हेर वारंवार गुप्तपणे हिंडून मिळालेली माहिती महाराजांना कळवित होते. कारल्याच्या जत्रेवर आणि मोहरी गावातल्या गौरा डोंबारणीच्या खोपटावर रात्री बक्षी बहादुराने धाडी कशा घातल्या आणि त्या धाडीतून कस्तुरा कशी निसटली हेही महाराजांना समजलं होतं. बक्षी बहादुराची नेमणूक सुभेदार म्हणून पंजाबात जमरूडला झाली असल्याचं आणि त्याला पुढच्याच जमादिलाखर महिन्यात जमरूडला दाखल होण्याचा बादशाही हुकूम झाल्याचं महाराजांना बहिर्जींनी सांगितलं. आता गर्जनगडापासून जमरूड होतं 800 कोस लांब. केवढा लांबचा पल्ला. बक्षी बहादुराला लवकरच निघणं भाग होतं. मग जमरूडला जाण्याचे वेध लागलेले असताना हा बक्षी बहादूर मराठी मुलखात 50 सोन्याच्या पुतळ्यांचं आणि एका गावच्या पाटीलकीचा आमिष लावून दोरीवरून चालत येण्यासाठी का दवंडी देतोय हे जरा गूढच होतं. पण या बाबतीत महाराजांनी आणि बहिर्जींनी केलेला अंदाज अगदी अचूक ठरला. बक्षी बहादुराचा डाव त्यांनी तर्कानं अचूक हेरला. महाराज, हंबीरराव मोहिते, मोरोपंत आणि बहिर्जी खलबतात विचार करीत होते बक्षी बहादुराचा. रात्र सरकत होती. समईतल्या वाती सरकत होत्या. 4 वेळा बहिर्जींनी समईत तेल घातलं. पहाट तारा झरोक्यातून दिसू लागला. पहाटेचा सनई चौघडा नगारखान्यात सुरू झाला. रात्र केव्हा संपली ते समजलंच नाही. महाराजांनी पवन मावळाचा मनसुबा हंबीरराव आणि बहिर्जी नाईक यांना समजावला आणि अखेरीस ते म्हणाले, उतावीळ नको, पण देर दिरंगाईही न व्हावी. सावध तयारीनिशी मनसुबा खेळावा. खबरा राखून अचूक अंदाजानं मोहरा साधावा.
जय भवानी. पंत, राव आणि नाईक उठले. बाहेर चांगलंच उजाडलं होतं. मुजरे करून बाहेर पडले आणि त्यांनी लगाम खेचले नांदवलीच्या दिशेने. तिन्ही सांजा झाल्या. नांदवली अजून अंधारली नव्हती. सर्जा आपल्या खोपटाच्या मागील वाडग्यात तोंडी तोबरा देत होता. तेवढ्यात त्याच्या कानावर शीळ आली. सांजेचं शीळ कोण घालतंय म्हणून त्याने चमत्कारिक नजरेनं जरा वळून पाहिलं. नमस्कार. आपली कला, संस्कृती, इतिहास, साहित्य या सर्वाला वाहिलेले असे अनेक व्हिडिओज आमच्या या चॅनलवर उपलब्ध आहेत. हे तुम्हाला कधीही कुठेही बघायचे असतील तर काय करायला हवं हे माहितीच आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा बेलवलकर हाऊसिंगचा यूट्यूब चॅनल. नमस्कार.